उभारणी निरूपण. निर्गुण ब्रह्मामध्ये प्रथम संकल्प निर्माण झाला. त्यास 2 अंगे असतात. त्यामध्ये असणारी शुद्ध जाणीव हे एक अंग, तर अष्टधा प्रकृती हे दुसरे अंग होय. यास अर्धनारी नटेश्वर म्हणतात. त्यातून गुणशोभिणी प्रगट झाली व 3.5 मात्रांचा ओंकार उदय पावला. त्यामधून पंचमहाभूतांचा विस्तार होऊन हे सर्व विश्व घडवले गेले. पाण्यापासून सर्व जीव प्राणी उत्पन्न झाले. मुळापासून शेवटपर्यंत विश्वाच्या व्यवहारात कर्तेपणा अंतरात्म्याकडे आहे. तो सर्व काही करतो. पण या साऱ्या गोष्टी प्रचितीने पाहाव्या. प्रपंचात काय आणि परमार्थात काय, प्रचिती वाचून खरे समाधान नाही. सार्थ दासबोध. दशक 13वा. समास 3रा. उभारणी निरूपण. श्रीराम. ब्रह्मघन आणि पोकळ, आकाशाहुनी विशाळ, निर्मळ आणि निश्चळ, निर्विकारी. पूर्वी सांगितलेला विश्वनिर्मितीचा क्रम पुन्हा थोडक्यात सांगतात. ब्रह्म सर्व ठिकाणी गच्च भरून आहे, पण ते अगदी सूक्ष्म असल्याने पोकळ किंवा रिकामे वाटते. आकाशाहून देखील विशाल असणारे ते ब्रह्म निर्मळ, निश्चळ आणि निर्विकारी आहे. ऐसेचे असता कित्येक काळ, तेथे आरंभला भूगोळ, तया भूगोळाचे मूळ सावध ऐका. अशा अवस्थेत खूप काळ गेल्यावर त्याच्यामध्ये विश्वनिर्मितीला आरंभ झाला. त्या विश्वाचे मूळ लक्षपूर्वक ऐकावे. परब्रह्म असता निश्चळ, तेथे संकल्प उठिला चंचळ, तयासी बोलीजे केवळ, आदी नारायणे. परब्रह्म निश्चळपणे असता त्यात संकल्प उठला, त्यास आदी नारायण असे म्हणतात. मूळ माया जगदेश्वर, त्यासीच म्हणची षड्गुणेश्वर. अष्टधा प्रकृतीचा विचार तेथे पाया. मूळ माया जगदीश्वर यांनाच षड्गुणेश्वर म्हणतात. अष्टधा प्रकृतीचा विचार तेथेच आरंभतो. अलीकडे गुणशोभिणी, तेथे जन्म घेतला त्रिगुणी. मूळ ओंकाराची मांडणी तेथुनी जाणावी. त्याच्या अलीकडे गुणशोभिणी असते, कारण सत्व, रज, तम हे 3 गुण तेथे जन्म पावतात. मूळ ओंकाराची मांडणी तिथूनच होते. अकार, उकार, मकार तिन्ही मिळवणी ओंकार. पुढे पंचभूताचा विस्तार. विस्ताराला अकार, उकार व मकार मिळून ओंकार घडतो. त्यानंतर पंचभूतांचा सारा विस्तार जिकडे तिकडे पसरतो. आकाश म्हणजे ते अंतरात्म्यासी, तयापासूनी जन्म वायोसी, वायूपासूनी तेजासी जन्म झाला. अंतरात्म्याला आकाश म्हणतात. त्यापासून वायू जन्म पावतो व वायूपासून तेज जन्म पावते. वायूचा कातरा घसवटे, तेणे उष्णे वन्नी पेटे. सूर्यबिंब ते प्रगटे, ते ठाई. एकमेकासमोर येणारे वायूचे 2 प्रवाह एकमेकाशी घासतात व त्या घर्षणातून अग्नी पेट घेतो. सूर्यबिंब तेथेच प्रगट होते. वारा वाजतो शीतळ, तेथे निर्माण झाले जळ. ते जळ आळोनी भूगोळ निर्माण झाला. जो थंड वारा वाहतो त्यामधून पाणी उत्पन्न होते. ते पाणी थिजते व त्यापासून पृथ्वी तयार होते. त्या भूगोळाचे पोटी अनंत बीजांची या कोटी. पृथ्वी पाण्या होता भेटी, अंकुर निघती. पृथ्वीच्या पोटी कोट्यावधी बीजे असतात. पाण्याची व त्यांची गाठ पडली की त्यातून अंकुर फुटतात. पृथ्वीवल्ली नाना रंग, पत्रे पुष्पांचे तरंग. नाना स्वादते मग फळे झाली. त्यातून नाना प्रकारचे वृक्ष, वेली, नाना रंगाची पानं, फुलं, नाना प्रकारचे स्वाद असणारी फळं निर्माण होतात. पत्रे, पुष्पे, फळे, मूळ, नाना वर्ण, नाना रसाळे, नाना धान्ये, अन्ने केवळ तेथून झाली. नाना रंगाची रसानी भरलेली पानं, फुलं, फळं आणि मुळं. त्याचप्रमाणे नाना प्रकारचे अन्नधान्य सारी त्या अंकुरापासून निर्माण होतात. अन्नापासून झाले रेत, रेतापासून प्राणी निपजत. ऐसी ही रोकडी प्रचिती उत्पत्तीची. अन्नापासून वीर्य उत्पन्न होते. त्या वीर्यापासून प्राणी निपजतो. हा तर जीवाच्या उत्पत्तीचा प्रत्यक्ष अनुभव आहे. अंडज, जारज, श्वेतज, उद्विज,
पृथ्वी पाणी सकळांचे बीज, ऐसे हे नवल चोज सृष्टी रचनेचे. अंडज, जारज, स्वेदज आणि उद्बीज हे चारही प्रकारचे जीव प्राणी पृथ्वी व पाणी यापासून उपजतात. या सृष्टी रचनेचे हेच मोठे नवल आहे, कौतुक आहे. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीवयोनी निर्माण झाले लोकतिनी पिंड ब्रह्मांड. 4 खाणी 4 वाणी 84 लक्ष जीवयोनी, तिन्ही लोक आणि सार पिंड ब्रह्मांड अशा प्रकारे निर्माण झालं. मुळी अष्टधा प्रकृती, अवघे पाण्यापासून जन्मती, पाणी नसता मरती सकळ प्राणी. मुळात अष्टधा प्रकृती आहे. तिच्यातील पंचभूतांमध्ये पाणी असते. त्या पाण्यापासून सारे जीव जन्मतात. पाणी मिळाले नाही तर सगळे प्राणी मरतात. नवे अनुमानाचे बोलणे, याचा बरा प्रत्यय घेणे, वेदशास्त्रे पुराणे प्रत्यय घ्यावा. हे काही नुसतं कल्पनेचं बोलणं नाही. पाण्यापासून सारे जीव जन्मतात याचा अनुभव घेऊन पहा. वेद, शास्त्र व पुराणे प्रत्यक्ष अनुभवाने स्वीकारावी. जे आपल्या प्रत्यया येना ते अनुमानिक घ्यावेना. प्रत्ययाविण सकळ जना व्यवसाय नाही. प्रपंचात आणि परमार्थात सगळीकडे प्रत्यक्ष अनुभवाखरीच कोणतेही सिद्धांत स्वीकारू नये. जे मत किंवा जो सिद्धांत आपल्या अनुभवास येत नाही, प्रत्यक्ष अनुभवाच्या परीक्षेला उतरत नाही, तो अनुमानाने स्वीकारू नये. जीवनामध्ये व व्यवहारामध्ये माणसाला निर्णय घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष अनुभव वाचून दुसरे साधन नाही. व्यवसाय प्रवृत्ती निवृत्ती दोहीकडे पाहिजे प्रचिती. प्रचिती विण अनुमाने असती ते विवेकहीन. व्यवहार प्रपंचाचा असतो की परमार्थाचा असो, दोन्हीकडे प्रचिती किंवा अनुभवच पाहिजे. अनुभव न घेता केवळ कल्पनेनी लोक चालतात ते विवेकहीन असतात. ऐसा सृष्टी रचनेचा विचार, संकळित बोलीला प्रकार, आता विस्ताराचा संभार तोही ऐका. अशा रीतीने विश्वरचना कशी होते हे थोडक्यात वर्णन केले. आता या विश्वविस्ताराचा संभार कसा होतो ते ऐका. मुळापासून शेवटवरी अवघा आत्मारामची करी, करी आणि विवरी यथा योग्य. अगदी आरंभापासून अखेरपर्यंत सगळे काही आत्मारामच घडवतो. तो जसे घडवून आणतो तसाच तो सगळ्यांचा उलगडा करतो. पुढे संभार निरोपीला श्रोती पाहिजे ऐकला. इतुक्या उपरी जाला समास पूर्ण. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उभारणी निरूपण नाम समास 3. पुढे संभार सांगितला आहे, तो जरूर ऐकावा. येथे हा समास संपला. समास 3 समाप्त. प्रलय निरूपण. उभारणीचा जो क्रम त्याच्या बरोबर उलट संहारणीचा क्रम असतो. पृथ्वी प्राण्यात विरते, पाणी तेजात आटते, तेज वायूत जाते, वायू आकाशात शांत होतो, आकाश प्रकृतीत नाहीसे होते आणि प्रकृती मूळ मायेत गुप्त होते. अखेर शाश्वत असे केवळ ब्रह्म तेवढे शिल्लक उरते. सार्थ दासबोध दशक 13 समास 4. प्रळये नाम. श्रीराम. पृथ्वीस होईल अंत, भूतास मांडेल कल्पांत, ऐसा समाचार साध्यंत शास्त्री निरोपीला. कल्पांताचे वर्णन पूर्वी येऊन गेलेच आहे, तेच थोडक्यात सांगतात. संहार काळी पृथ्वीचा अंत होईल व पंचभूतांचा कल्पांत होईल याबद्दलची सविस्तर माहिती शास्त्रामध्ये सांगून ठेवली आहे. शतवरुषे अनावृष्टी तेने जळेल ही सृष्टी, पर्वतमाती ऐसी पृष्टी भूमीची तारके. 100 वर्षे पाऊस न पडल्याने सृष्टी जळू लागेल, पर्वत गडप होतील, एवढ्या मोठ्या भेगा जमिनीला पडतील. 12 कळी सूर्यमंडळा किरणापासून निघती ज्वाळा, शतवरुषे भूगोळा दहन होये. सूर्याच्या 12 कळातील किरणांमधून ज्वाळा बाहेर पडतील आणि त्यामुळे 100 वर्ष पृथ्वी जळत राहील. सिंधुरवर्ण वसुंधरा ज्वाळा लागती फणीवरा,
तो आहोळोन सरारा विष कमी. पृथ्वी जळताना त्या जळाचा शेंद्री रंग दिसतो. शेंद्री रंगाचा तो जाळ शेषापर्यंत जातो. त्या जाळाने तो भाजतो व भरभर विष ओकतो. त्या विषाच्या ज्वाळा निघती, तेणे पाताळे जळती. महापावके भस्म होती पाताळ लोक. त्या विषातून ज्वाळा भडकतात व त्यांच्यामुळे पाताळे जळतात. अशा त्या प्रचंड आगीने पाताळ लोक भस्म होतात. तेथे महाभूते खवळती, प्रळये वात सुटती. प्रळये पावक वाढती चहूकडे. मग महाभूते खवळतात, प्रलयाचा वारा सुटतो, प्रलयाचा अग्नी भडकतो, सगळे व्यापून टाकतो. तेथे 11 रुद्र खवळले, 12 सूर्य कडकडिले, पावक मंत्र एकवटले, प्रळये काळी. त्यावेळी 11 रुद्र खवळतात, 12 सूर्य कडाडतात. अशा रीतीने प्रलय काल आला म्हणून सर्व अग्नी एकवटून येतात. वायोविजांचे तडाखे, तेणे पृथ्वी अवघी तरखे. कठीणत्व अवघेची फाके चहूकडे. वायू आणि विजा यांचे तडाखे बसतात. त्या योगाने सारी पृथ्वी तडकते, फुटू लागते. तिचा कठीणपणा चारी बाजूला पसरतो. तेथे मेरूची कोण गणना, कोण संभाळील कोणा. चंद्र सूर्य तारांगणा मूस आली. तेथे मेरूची किंमत उरत नाही, कोणी कोणास सांभाळू शकत नाही. चंद्र सूर्य तारे सगळ्यांचा एकच गोळा होऊन जातो. पृथ्वीने विरी सांडली, अवघी धगधग गाये मान झाली. ब्रह्मांड भट्टी जळोनी गेली एकसरा. पृथ्वीची पूड होते आणि ती उष्णतेने धगधगू लागते. ब्रह्मांडामध्ये पेटलेल्या भट्टीत ती एकदम जळून जाते. जळोनी विरी सांडली, विशेष महावृष्टी झाली. तेणे पृथ्वी विराली जळामध्ये. मग भयंकर अशी महावृष्टी होते. त्या पाण्यात जळून राख झालेली पृथ्वी विरून जाते. भाजला चुना जळी विरे, तैसा पृथ्वीच धीर न धरे. विरी सांडोनिया त्वरे, जळी मिळाली. भाजलेला चुना जसा पाण्यात चड्डीशी विरतो, त्याचप्रमाणे पृथ्वी प्रलयाच्या अतिवृष्टीमध्ये चड्डीशी विरून जाते. शेष कूर्म वराव गेला, पृथ्वीचा आधार तुटला. सत्व सांडूनी जळाला, मिळवून गेली. शेष कूर्म आणि वराह गेल्यामुळे पृथ्वीचा आधार नाहीसा होतो. आपला कठीणपणा सोडून ती पाण्यात विरून जाते. तेथे प्रळये मेध उचलले, कठीण घोषे गर्जिनेले. अखंड विजा कडकडले, ध्वनी घोष. मग आकाशात प्रलयंकाराचा प्रचंड ढग प्रगट होतात. त्यांच्या संघर्षाचा भयंकर गडगडाट होऊ लागतो. विजांचा मोठा मोठा कडकडाट असा आवाज सारखा चालू होतो. पर्वत प्राये पडती गारा, पर्वत उडती ऐसा वारा. निबिड तया अधंकारा, उपमाची नाही. डोंगराएवढ्या मोठ्या गारा पडू लागतात, डोंगर उडतात. असा प्रचंड वारा वाहू लागतो. अगदी घनदाट अंधार पडतो, त्याला तुलनाच नाही. सिंधू नद्या एकवटल्या, नेणो नभीहुनी रिचवल्या. संधीच नाही धारा मिळाल्या, अखंड पाणी. आकाशातून जणू काय एकत्र भरल्याप्रमाणे समुद्र आणि साऱ्या नद्या एकरूप होऊन जातात. वेगळे प्रवाह नसल्याने जिकडे तिकडे पाण्या वाचून काही दिसतच नाही. तेथे मच्छ कूर्म सर्प पडती, पर्वतासारखे दिसती. गर्जना होता मिसळती, जळात जळे. तेथे मासे, कासव, सर्प असे डोंगरासारखे मोठे प्राणी दिसतात. पण घनगर्जना झाली की ते पाण्यात गडप होतात. सप्तसिंधू आवरणी गेले, आवरणा वेडे मोकळे झाले. जळरूप झालिया खवळले, प्रळये पावक. 7 समुद्र म्हणजे क्षार, क्षीर, सुरा, सर्पी, दधी, इक्षू आणि जल सपाटून वाढतात व त्यांचे प्रवाह पण अवरोणोदकापर्यंत वाढते. त्यामुळे विश्वाला वेढणारे अवरणोदक मोकळे होते. असे सगळे जळमय झाल्यानंतर प्रलयाग्नी खवळतो. ब्रह्मांड ऐसा तप्त लोहो, शोषी जळाचा समूह. तैसे जळास झाले पाहो, अपूर्व मोठे. विश्वाचा तापलेला जणू काय लोखंडाचा गोळा सगळं पाणी शोषून टाकतो.
पाण्याच्या बाबतीत असं विलक्षण घडतं. तेणे आटोनी गेले पाणी, असंभाव्य माजला वन्ही, तया वन्हीसी केली झडपणी, प्रळय वाते. प्रलयाग्नीमुळे सारे पाणी आटते. मग कल्पना करता येणार नाही एवढी आग भडकते. त्या आगीला प्रलय कालाचा वायू झडपतो. दीपास पालव घातला, तैसा प्रळये पावक विझला, पुढे वायो प्रबळला असंभाव्य. पदराच्या वाऱ्याने जसा दिवा विझवावा तसा प्रलयाग्नी विझतो. मग कल्पना करता येणार नाही असा वारा वाहू लागतो. उदंड पोकळी थोडा वारा, तेणे वितळून गेला सारा, पंचभूतांचा पसारा आटोपला. पण आकाशाची पोकळी अनंत असून वारा थोडा असतो. त्या योगाने वारा त्या पोकळीत नाहीसा होतो. अशा रीतीने पंचभूतांचा पसारा संपतो. महद्भूत मूळ माया, विस्मरणे वितुळे काया, पदार्थ मात्र राहावया ठाव नाही. अंतरात्मा आणि मूळ माया यांना स्वतःचा विसर पडतो. त्यांचा आकार किंवा देह वितळून जातो. मग कोणत्याही निर्मित पदार्थ राहण्यास जागाच उरत नाही. दृश्य हलकाळोले नेले, जड चंचळ वितुळले, या उपरी शाश्वत उरले परब्रह्म ते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे प्रळये नाम समास चौथा. वर सांगितलेल्या संहाराच्या धुमाकुळात सारे दृश्य नाहीसे होते. जड आणि चंचळ वितळून जाते. सगळे नाहीसे झाल्यावर जे केवळ शाश्वत उरते तेच परब्रह्म होय. समास चौथा समाप्त.